एकनाथ शिंदेंच्या होम ग्राउंडवर ठाकरे बंधूंची फिल्डिंग। राज ठाकरेंचा कल्याण डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद, तर उद्धव ठाकरेंचंही कल्याण अंबरनाथच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। इतर कामात व्यस्त राहणार असाल तर पद सोडावं, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अजित पवारांचा थेट इशारा। तर पालकमंत्र्यांनी महिन्यातून 3 दिवस आपल्या जिल्ह्यात गेलंच पाहिजे, अजित पवारांची तंबी। मुंबई वगळता अजित पवारांची राष्ट्रवादी इतरत्र स्वबळावर लढणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं पक्ष बांधणीकडे लक्ष नसल्याची खंत। मुंबईला आता आधुनिक क्रूज टर्मिनल मिळणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। गुजरातमध्ये समुद्र से समृद्धी कार्यक्रमामध्ये मोदींचा सहभाग। मुंबईतील मोनोरेल सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद, अभियांत्रिकी आणि तांत्रिक कामांसाठी बंद करण्याचा निर्णय। ठाण्यातील वाहतूक कोंडी विरोधात मनसेचा मोर्चा, ट्रॅफिक मोर्चाच्या माध्यमातून मांडणार समस्या। लातूर सोलापूर मार्गावर कारला कट लागल्याच्या वादातून तरुणीवर हल्ला, तरुणाचा मृत्यू तर तरुणी गंभीर जखमी। आरोपी विष्णू मामडगेनं हल्ला केल्याची माहिती। अमरावतीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुधारण्यासाठी आज काँग्रेसचं आंदोलन। गेल्या 25 दिवसांपासून डॉक्टर संपावर, 1.5 वर्षापासूनचं मानधन थकल्यानं डॉक्टरांवर संप। नाशिक आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाचं थैमान, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार, तर रत्नागिरीमध्ये आणखी सरी कोसळण्याची शक्यता। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रडीचा डाव सुरूच। H-1B व्हिसाचे शुल्क नेले $1 लाख। भारतीयांना अमेरिकेमध्ये नोकरी करणं बनलं अजून कठीण। आशिया चषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाची विजयाची हॅट्रिक। ओमान विरुद्धच्या सामन्यामध्ये भारताचा 21 धावांनी विजय, तर नवख्या ओमानने दिली भारताला कडवी झुंज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।